राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांचे जे निकाल हाती आलेले आहेत त्याची जवळपास संपूर्ण आकडेवारी आता आपल्या हाती आलेली आहे। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आपण त्या विषयावरती चर्चा करणार आहोत। महायुती कुठे प्लस मध्ये होती, महाविकास आघाडीच्या कुठे कुठे चुका झाल्या माझ्या आकलनाप्रमाणे, मुस्लिम मत जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत प्रामुख्याने मुंबईतले तिथे काय घडलं, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण रिजन, मुंबई या ठिकाणी काय घडलंय, कोणाला किती जागा मिळाल्या या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं YouTube चॅनल ऑफिशियल अजय निकते। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। 288 जागांचे निकाल महाराष्ट्रातल्या विधानसभेचे आता लागलेले आहेत, आकडेवारी समोर आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या विषयावरती मी आज तुमच्या समोर आलेलो आहे। महत्वाच्या यातल्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्या मुद्दामून नजरेस आणणार आहे। एकूण जे मतदान झालं त्या मतदानातलं 1,72,85,847 एवढी मतं भाजपला पडली, तर काँग्रेसला 80,07,000 आणि 18 मतं काँग्रेसला पडली, तर उभाटा गटाला 64,33,013 मतं ही उभाटा गटाला मिळाली। मी फक्त मुद्दामून या तीनच पक्षांबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे। नक्की काय घडलं या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये ते आता आपण बघूया। विदर्भामध्ये प्रामुख्याने 7 मतदारसंघ असे होते ज्या ठिकाणी भाजपने त्यांच्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं आणि त्यामुळे जी अँटी इन्कम्बन्सी त्या प्रामुख्याने त्या मतदारसंघात निर्माण झाली होती ती थांबवायला, ती थोपवायला भाजपला मदत झाली, महायुतीला मदत झाली। मराठवाड्यामध्ये मनोज जरांगेंनी फसवणूक केली असा समज मराठा समाजाचा झाला। याचं कारण होतं मनोज जरांगे यांनी राणा भीमदेवी थाटाच्या ज्या गर्जना घोषणा केल्या होत्या की आम्ही विधानसभा निवडणुका लढवणार आणि खचाखच टपाटप सगळ्यांना पाडणार, ते तसं काही घडलं नाही। एका विशिष्ट पक्षांनी तसं बघायला गेलं जे राजकारणामध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये जी चर्चा आहे ते जे म्हणतायत की शरद पवारांनीच त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवार उभे करू नका आणि मग त्यांनी मनोज जरांगेंनी युटर्न घेतला आणि त्यामुळे मराठा समाजाचा जो फॅक्टर होता मनोज जरांगे फॅक्टर तो पूर्णपणे निकालात निघाला मराठवाड्यामध्ये असं मला स्वतःला वाटतं। पवारांचे गणित मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी चुकले, त्यांचा प्रभाव त्या मतदारसंघात पडला नाही, हे देखील त्याचं एक मोठं कारण आपण समजून घ्यायला हरकत नाही। उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कांद्याचा प्रश्न बहुतांश प्रमाणात मिटला होता, पण कापूस, सोयाबीन आणि दुधाचा जो प्रश्न चिघळत राहिला होता त्याचं भांडवल महाविकास आघाडीला करता आलं नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील तेच झालं। शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो निवडणुकांमध्ये शेवटच्या घटकापर्यंत न्यायला महाविकास आघाडीला सपशेल अपयश आलं। आणि मुंबई, कोकणात प्रामुख्याने मुंबईमध्ये काय झालं ते बघा। मुंबईमध्ये असं म्हटलं जातं की महाविकास आघाडी ही वर्षा गायकवाड यांचा एककल्लीपणा, त्यांचा अहमपणा यामुळे अक्षरशः मेटाकुटीला आली होती असं काँग्रेसचेच महत्वाचे पदाधिकारी म्हणतायत आणि त्यांनी तर आता वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा तात्काळ अशी मागणी देखील केलेली आहे। आघाडीमध्ये समन्वय नाही हा आपल्याला प्रामुख्याने या निकालानंतर दिसून आलेला सर्वात मोठा घटक आहे असं मी समजतो। मुख्यमंत्री पदासाठीचं जे भांडण, मुख्यमंत्री पदाचा चेहरा लवकरात लवकर जाहीर करावा असं जे चाललं होतं महाविकास आघाडीमध्ये ते शेवटच्या दिवसापर्यंत ते काही मिटलं नाही त्यांचं भांडण, आणि ते मिटलं असं त्यांच्या 3 पक्षांच्या नेत्यांनी समाज माध्यमांवरनं आणि जनतेसमोर येऊन जरी सांगितलं असलं तरी ते आतमध्ये अंतर्गत ती धुसफूस चालूच राहिली। हे देखील महाविकास आघाडीचा एकजिनसीपणा जो दिसायला पाहिजे होता तो दिसला नाही, त्याचं एक प्रमुख कारण मानलं गेलं पाहिजे। महाविकास आघाडीकडे एकही असा मुद्दा नव्हता की जो मतदारांना आकर्षित करून घेईल, हे देखील कारण तितकंच महत्वाचं आहे। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी संविधानाचा मुद्दा उचलला होता, तो जनतेच्या गळी उतरवण्यास ते यशस्वी झाले होते, पण तसं आता काहीच नव्हतं। उलट
संविधान हा मुद्दा बुमरँग होऊन त्यांच्यावरती या विधानसभेमध्ये आला असं मला स्वतःला वाटतंय। युतीने देखील, महायुतीने लोकसभेपासून धडा घेतला होता आणि एक संघपणे काम केलं। त्यांचं वोट ट्रान्सफर अत्यंत महत्वाचं जे होतं घटक, तो अत्यंत उत्तमपणे वोट ट्रान्सफर त्यांचं झालं। मायक्रो मॅनेजमेंट जी प्रामुख्याने भाजपने केली आणि अजितदादा पवार यांनी त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी वापरून केली, ती अतिशय उत्कृष्ट ठरली। हे काल परवा लागलेल्या निकालांवरनं आपल्या लक्षात येऊ शकतं। लाडकी बहीण योजना, शेतमालाला दिलेला MSP आणि इतर योजना या प्रामुख्याने जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत महायुती अत्यंत उत्कृष्टपणे, अत्यंत उत्तमपणे आणि अत्यंत मायन्यूटली पोहोचवू शकली। हे देखील महायुतीच्या यशाचं गमक म्हणायला हरकत नाही। युतीने सर्वात महत्वाचं काय केलं असेल निवडणुका घोषित झाल्या तर बटेंगे तो कटेंगे हा नारा, ही घोषणा, एक है तो सेफ है, एक है तो नेक है, ही तळागाळापर्यंत या पद्धतीने पोहोचवली की त्याचा परिणाम इतका झाला की मुस्लिमांचं जे पोलरायझेशन होत होतं त्याच्या अगेन्स्ट बहुतांश हिंदू समाज एकवटला गेला आणि त्या हिंदू समाजाचं मतदान हे अनेक ठिकाणच्या विधानसभेच्या मतदारसंघात झालेल्या मतदानामध्ये तुम्हाला लक्षात येईल, ती आकडेवारी बघितल्यावरती। आणि त्यात सर्वात मोठी कडी झाली किंवा त्यात सर्वात मोठा महायुतीला फायदा झाला तो उलेमांनी आणि मौलानांनी जी पत्र दिली आणि त्याच्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत हे पत्र दिलं उलेमांना आणि मौलानांना, हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावरती यश आलं। आणि मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ ज्या पद्धतीने महायुतीने सोशल मीडियातनं आणि जाहीर सभांमधनं देखील नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचवला, त्या मतदारांवरती जो परिणाम झाला तो तुम्हाला आम्हाला नाकारून चालणारच नाही। त्यामुळे बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, एक है तो नेक है, याच्यामुळे हिंदू मतांचं जे पोलरायझेशन झालं ते मान्य करावंच लागेल। बहुतांश हिंदू मतदार या पोलरायझेशनमुळे एकवटला गेला, हे तुम्हाला आकडेवारीवरनं निश्चितच लक्षात येईल। राज्यामध्ये जे एकूण मतदान झाले ना त्यातल्या 45% मतदान हे एकट्या भारतीय जनता पक्षाला झालेलं आहे, तर महायुतीला आणि त्यांच्या मित्रपक्षांना तब्बल 82% मतदान झालेलं आहे। म्हणजे 288 जागांवरचं 82% मतदान हे महायुतीला आणि त्याच्या मित्रपक्षांना झालंय, तर एकट्या भारतीय जनता पक्षाला त्यातलं 45% मतदान झालेलं आहे। अजित पवारांनी देखील त्यांची ताकद दाखवून, अजित पवार हे महायुतीतली कमकुवत कडी आहे हे जे म्हटलं जात होतं, राजकीय विश्लेषकांनी त्याप्रमाणे विश्लेषण केलं होतं, त्यामध्ये सर्वच युट्यूबर होते, अनेक वृत्तपत्र होती, अनेक माध्यमं होती, त्या सगळ्यांना अक्षरशः तोंडघशी पाडलं आणि अजित पवारांनी त्यांची ताकद दाखवून दिली। सर्वात महत्वाची जी गोष्ट घडली असेल ती मुख्यमंत्र्यांनी मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन आहे हे सातत्याने लोकांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात मी परवाच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं, आपण बोलणारे नाही तर देणारं सरकार आहे। आपलं सरकार हे केवळ घोषणा करत नाही तर जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत त्या घोषणांचा, ज्याला म्हणता येईल की त्या घोषणांचा जो निधी आहे किंवा ज्या काही घोषणा आहेत त्या घोषणा त्या जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतो। हे जनतेच्या आणि मतदारांच्या मनावर बिंबवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झाली। त्यामुळे हे सरकार देणारं आहे ही भावना मतदारांमध्ये वाढीस लागली असं म्हटलं तर योग्य ठरेल। दुसरा एक महत्वाचा प्रश्न मला या इकडे जो दिसला, जो मी तुमच्यासमोर मुद्दामून मांडतो, तो असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्या पद्धतीने काम केलं ना ते अत्यंत महत्वाचं होतं। भाजपच्या महाविजयाची जी सर्वात मोठी USP ठरली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी योजना होती, जे प्लॅनिंग होतं, जे स्ट्रॅटेजी होती ती महत्वाची ठरली। RSSच्या ज्या संघटना आहेत, इतर संघटना प्रामुख्याने प्रबोधन मंच, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती आणि इतर सर्वच संघटना, त्यांनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने त्यांचं काम केलं। मी तुम्हाला मुद्दामून काही आकडेवारी सांगतो। असं म्हणतात की संघ परिवारांनी या संपूर्ण विधानसभा निवडणुकींच्या काळात 60,000च्या वर बैठका घेतल्या,
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समरसता मंच, विवेक विचार मंच, हिंदू जागरण मंच, विश्व हिंदू परिषद यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संवाद मेळावे आयोजित केले आणि त्याला अभूतपूर्व असं यश मिळालं. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शाखानिहाय पटरचना केली गेली असं मला आरएसएसच्या एका प्रमुख नेत्यांनी सांगितलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते मला असं म्हणाले की आम्ही ही संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे स्वतंत्ररित्या राबवली. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महायुती ही कुठेही येऊन दिली नाही. आरएसएसनी त्यांचं काम हे पूर्णपणे अगदी स्वतःच्या खांद्यावर घेऊन स्वतंत्रपणे राबवलं. त्यांनी मला असं सांगितलं की भूपेंद्र यादव यांनी जवळपास 12,500 ते 13,000 बूथवरती त्यांचं लक्ष केंद्रित केलं होतं. संघ, कीर्तनकार, आध्यात्मिक प्रवचनकार यांचा समन्वय एका वेगळ्या प्रकारे शिवशंभू समन्वय मंच म्हणून त्यांनी केला होता. मराठा, ओबीसी, एससी एसटी, सिव्हिल सोसायटी असे वेगवेगळे जवळपास 12 ते 13 गट करण्यात आले होते. या सर्वांच्या मागे जी एक प्रमुख व्यक्ती राबत होती गेले जवळपास 2.5 ते 3 महिने, खरं तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यापासून त्यांनी हे काम स्वतःच्या खांद्यावर घेतलं होतं. ते सहकार्यवाह अतुल लिमयेजी यांचं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे असं ज्यांनी मला ही सगळी माहिती दिली त्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की अतुलजी लिमये यांचं यामधलं काम फार मोठ्या प्रमाणावरचं होतं. आणखीन एक नाव त्यांनी मला सांगितलं की ते मला म्हणाले की हे नाव देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ते म्हणजे आरएसएसचे क्षेत्रीय प्रचारक सुमंत आमशेकर. हे स्वतः लिमये आणि हे आमशेकर यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून ही संपूर्ण मॅनेजमेंट आरएसएसची राबवली. आणि असं म्हटलं जातं, ते मला म्हणाले की या संपूर्ण प्रक्रियेतनं आरएसएसनी केलेल्या जवळपास 6.5 ते 7 लाखाचं मतदान या आत्ताच्या निवडणुकीमध्ये वाढलेलं आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या की ते मतदान जर वाढलं असेल तर ते कोणाकडे गेलं असेल, लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो. आणखी काही मुद्दे आहेत, आणखी काही मुद्दे म्हणजे मी मगाशी म्हटलं त्यातलेच काही मुद्दे आहेत, पण ते महत्वाचे ठरले. ते तुमच्या नजरेसमोर आणणं मी महत्वाचं समजतो. ते म्हणजे मगाशी ते तुम्हाला म्हणाल होते लाडकी बहीण योजना. जवळपास 2.34 कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचली होती. दरमहा 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये दिले जातील हे आश्वासन महिलांना, लाडक्या बहिणींना इतकं आकर्षित करून गेलं आणि त्याच्यावरती विश्वास याच्यासाठी पटला त्यांचा की आजपर्यंत गेल्या 3-3.5 महिन्यात लाडकी बहीण योजनेबाबत जे बोललं गेलं होतं त्या संपूर्ण रकमा, ते संपूर्ण पैसा त्यांच्या खात्यामध्ये याच्या आधीच मिळाला होता. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो भारतीय जनता पक्षाने एका वेगळ्या पद्धतीला जाऊन एका वेगळ्या लेवलला नेऊन सोडवला होता. अनेक छोट्या छोट्या जाती आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची महामंडळं महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केली आणि त्यांच्या घोषणा करून ते लगेच कार्यान्वित देखील केली होती. मगाशी मी म्हणालो तसं संविधान धोक्यात आलंय, आरक्षण धोक्यात आलंय, हा जो मुद्दा होता तो पूर्णपणे महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बुमरँग ठरला. आता आपण मुसलमानांची मतं प्रामुख्याने मुंबईमध्ये जी होती त्या काही महत्वाच्या मतदारसंघ आहेत, तिथे काय झालं ते मी तुमच्या मुद्दामून लक्षात आणून देतो. लक्षात घ्या तुम्ही. मुंबईमधले काही मतदारसंघ असे आहेत जे तुम्ही लक्षात घ्या. भायखळ्यामध्ये महायुतीच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात उबाठाचे मनोज जामसुतकर उभे होते. भायखळ्यामध्ये मुस्लिम बहुल मतदार आहे. मुस्लिम बहुल मतदारांनी या वेळेला तिथे दुसरा एक मुस्लिम उमेदवार उभा असताना देखील त्या मुस्लिम उमेदवाराला मतदान न करता यामिनी जाधव महायुतीच्या उमेदवार यांच्या विरोधात जाऊन शिवसेना उबाठा गटाच्या मनोज जामसुतकर यांना मतदान केलं. अणुशक्ती नगरमध्ये देखील तेच घडलं. अजितदादा गटाच्या सना मलिक उभ्या होत्या आणि शरद पवार गटाचे फहाद अहमद उभे होते. हे दोन्ही मुस्लिम उमेदवार उभे होते. पण इथे सना मलिक ज्या जिंकल्या त्याचं कारण फहाद अहमद यांना
मोठ्या प्रमाणावरती मतदान मुस्लिमांचं झालं, सना मलिक यांना देखील झालं, पण त्यांचं जिंकण्याचं कारण वेगळे आणि ते तुम्ही मुद्दामून लक्षात घ्या ते काय होतं ते. तिकडे पिपाणी या चिन्हावरती जो उमेदवार उभा होता त्या उमेदवाराला 4075 मतं मिळाली आणि सना मलिक या 3300 मतांनी निवडून आल्या. लक्षात घ्या, फहाद अहमद यांची तुतारी ही निशाणी होती आणि तो जो अपक्ष होता त्याची पिपाणी होती. तुतारी आणि पिपाणी या चिन्हामध्ये गडबड झाली, या चिन्हामध्ये गैरसमज झाल्यामुळे ट्रम्पेट पिपाणी या चिन्हावरती लढणाऱ्या उमेदवाराला तब्बल 4075 मतं मिळाली आणि ती मतं फहाद अहमद यांची तुतारीची कमी झाली आणि म्हणून सना मलिक जिंकल्या, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. वांद्रे पूर्वला देखील तसंच झालं. अजित पवार गटाचे मुस्लिम उमेदवार झिशान सिद्दीकी होते, पण झिशान सिद्दीकी हे उमेदवार मुस्लिम असताना देखील मुस्लिम मतदारांनी त्यांना मतदान केलं नाही. त्यांनी मतदान केलं हे उबाटा गटाचे वरुण सरदेसाई यांना आणि वरुण सरदेसाई हे तिथं निवडून आले. एक लक्षात घ्या, तिथे मनसेनी उमेदवार उभा केला होता. मनसेनी उमेदवार जो उभा केला होता त्या मनसेचे उमेदवार तृप्ती सावंत होत्या, त्यांना तब्बल 16,000 मतं मिळाली. जर तो मनसेचा उमेदवार उभा नसता तर स्वाभाविकपणे ती मतं शिवसेना उबाटा गटाच्या वरुण सरदेसाई यांच्याकडे गेली असती आणि वरुण सरदेसाई यांचं मताधिक्य आणखीन वाढलं असते. लक्षात घ्या, मनसेची मतं ही शिवसेना उबाटा गटाकडे जाऊ शकत होती, गेलीच असती, पण मुस्लिम उमेदवार झिशान सिद्दीकी उभे असताना देखील तिकडच्या मुस्लिम बहुल मतदारांनी तो संपूर्ण मतदारसंघ हा मुस्लिम बहुल आहे, पण त्यांनी मुस्लिम उमेदवार झिशान सिद्दीकी यांना मतदान न करता वरुण सरदेसाई यांना मतदान केलं. मुंब्र्याला देखील तेच झालं. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड उभे होते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला उभे होते, पण मुस्लिम मतदारांनी नजीब मुल्ला यांना मतदान न करता जास्त प्रमाणात जितेंद्र आव्हाड यांच्या पारड्यात मतदान केलं. याचं कारण नजीब मुल्ला हे जर निवडून आले असते तर ते महायुतीमध्ये भाजप बरोबर जाणार होते, म्हणून मुस्लिम मतदारांनी जितेंद्र आव्हाड यांनाच मतदान केलं. मुस्लिम असणाऱ्या नजीब मुल्ला यांना मतदान केलं नाही. तीच गोष्ट मानखुर्दला नवाब मलिक हे थेट 4थ्या नंबरला फेकले गेले. मुस्लिम पण 4थ्या नंबरला फेकले गेले. मानखुर्दमध्ये मुस्लिम मतदारांनी नवाब मलिक यांना मतदान केलं नाही. उरलेले 12 उमेदवार तिथे मुस्लिम होते, त्यांना मतदान केलं नाही. पण त्यांना माहिती होतं की समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि शरद पवार यांच्याकडनं उभे असलेले आपलं म्हणजे शरद पवार आणखीन महाविकास आघाडीकडनं उभे असलेले अबू आझमी आणि AIMIMचे आतिफ खान यांच्यामध्ये जी टक्कर झाली, यांच्यामध्ये जी लढत झाली, तिकडे मुस्लिम मतदारांना हे लक्षात आलं की AIMIMचा मतदार निवडून येणार नाही, त्यामुळे त्यांनी त्यांची संपूर्ण मतं ही अबू आझमींना दिली. आतिफ खान यांना 42,027 मतं पडली, पण अबू आझमी यांना 54,000पेक्षा जास्त मतं पडली आणि अबू आझमी हे निवडून आले. याचं कारण असं आहे, AIMIMचा कॅन्डिडेट हा मागे पडतोय हे लक्षात आल्याबरोबर मुस्लिम मतदारांनी त्यांचा संपूर्ण मतदानाचा जो एक गठ्ठा मतदान होतं ते अबू आझमी यांच्याकडे वळवलं आणि नवाब मलिक यांना तर थेट 4थ्या नंबरवर फेकलं. त्यांना जेमतेम 4,500 का 5,000 मतं मिळाली. हे लक्षात घ्या मित्रांनो, मुस्लिम मतदान या प्रमाणात या प्रकारे झालेलं आहे. आजचा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होईल, पण हे सांगणं, हे तुमच्या डोळ्यासमोर आणणं, तुमच्या नजरेसमोर आणणं हे महत्वाचं आहे असं मी समजतो आणि म्हणून मी तुमच्याशी हे बोलतोय. SC आणि ST मतदारसंघात काय झालं हे देखील तुम्ही लक्षात घ्या. 2019 साली भाजपनी STच्या 25 जागा आहेत त्या 8 जागा जिंकल्या होत्या, तर यावेळेला त्या 10 जागा जिंकल्या. शिंदे सेनेनी यावेळेला ST मतदारसंघातनं 6 जागा जिंकल्या. अजितदादा पवारांनी 6 जागा जिंकल्या. उद्धव सेनेला 0 जागा मिळाली. शरद पवार गटाला 2 जागा मिळाल्या आणि इतरांना 1 जागा मिळाली. 2024 मध्ये भाजपला संपूर्णपणे म्हणजे 2019 मध्ये कमी जागा मिळाल्या होत्या, पण 2024 मध्ये भाजपनी 8च्या 10 जागा केल्या. तेच SC मतदारसंघामध्ये देखील तेच झालं. आता मी तुम्हाला जी सांगितली होती ती आकडेवारी ST मतदारसंघाची होती, म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबची. आता मी शेड्यूल्ड कास्टची सांगतोय तुम्हाला. शेड्यूल्ड कास्टच्या मतदारसंघांमध्ये देखील भाजपला 10 जागा मिळाल्या 2024 मध्ये. आत्ताच्या निवडणुकांमध्ये मागच्या वेळेला त्या 9 होत्या.
शिंदे सेनेला 4 जागा मिळाल्या, मागच्या वेळेला एकसंघ शिवसेनेला 5 होत्या. उद्धव सेनेला देखील 4 जागा मिळाल्या. आता अजित पवार यांना गटाला 5 जागा मिळाल्या, शरद पवारांच्या गटाला 3 जागा मिळाल्या, काँग्रेसला 2 मिळाल्या आणि इतर या 1 जागेवरती निवडून आली. लक्षात घ्या, एससी आणि एसटी या मतदारसंघांमधनं देखील भाजपला, शिवसेना शिंदे गटाला आणि अजितदादांच्या गटाला यावेळेला चांगल्या जागा मिळाल्या. चांगल्या म्हणजे तब्बल 19 जागा मिळाल्या. 29 पैकी 19 जागा त्यांना मिळाल्या. मनसेमुळे कुठल्या कुठल्या ठिकाणी मुंबईमध्ये प्रामुख्याने फटका बसला महाविकास आघाडीला हे आपण लक्षात घेऊया आणि महायुतीला देखील. मनसेच्या उमेदवाराला घाटकोपर पश्चिम मध्ये मिळालेलं मतदान बघा तुम्ही. तिथनं उद्धव सेनेचे संजय भालेराव उभे होते, त्यांना 60,200 मतं मिळाली. राम कदम यांना 73,171 मतं मिळाली आणि मनसेला 25,765 मतं मिळाली. मनसेच्या उमेदवारांनी 12,971 मतांचा फरक पडला आणि त्यामुळे उद्धव सेनेचे संजय भालेराव पडले. म्हणजे मी हे तुम्हाला सांगतो, हे महाविकास आघाडीला मनसेच्या उमेदवारांचा फटका कुठे बसला ते, नंतर आपण महायुतीच्या उमेदवारांना कुठे बसला तेही देखील बघू. मी प्रामुख्याने मुंबईचं म्हणतोय, कारण मुंबईमध्ये मनसेचा फॅक्टर हा मोठ्या प्रमाणावर चालेल. हे जे आपल्याला वाटलं होतं ते कितपत खरं ठरलं, कितपत खोटं ठरलं हे याच्यातनं आपल्या लक्षात येईल. भांडूपमध्ये देखील शिरीष सावंत यांनी 23,335 मतं घेतली आणि तिकडनं निवडून आलेले अशोक पाटील शिंदे सेनेचे आणि रमेश कोरगावकर उद्धव सेनेचे यांच्या मतामध्ये 6,764 मतांचा फरक होता. दहिसरला राजेश येरुणकर या मनसेच्या उमेदवारांनी 5,456 मतं घेतली. तिकडनं निवडून आलेल्या मनीषा चौधरी भाजपच्या आणि पराभूत झालेले विनोद घोसाळकर यांच्या मताधिक्यामध्ये 4,329 मतांचा फरक होता. बेलापूरमध्ये देखील गजानन काळे यांनी 17,700 मतं घेतली. तिकडनं मंदा म्हात्रे भाजपच्या निवडून आल्या आणि संदीप नाईक शरद पवार गटाचे पडले. 376 एवढ्या अवघ्या मतांनी मंदा म्हात्रे निवडून आल्या. तुम्ही लक्षात घ्या, गजानन काळे मनसेचे त्यांनी 17,700 मतं घेतली होती, नाहीतर ही मतं उद्धव सेनेकडे जाऊ शकली असती, म्हणजे महाविकास आघाडीकडे गेली असती, संदीप नाईकांना मिळाली असती. शहापूरमध्ये देखील तेच झालं. महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांना 71,400 मतं मिळाली, तर अजित पवार गटाचे दौलत दरोडा यांना 73,081 मतं मिळाली. पण मनसेच्या हरिश्चंद्र खांडवी यांनी 5,700 मतं घेतली आणि तो जो फरक होता तो अवघ्या 1,600 मतांचा होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मनसेच्या उमेदवारामुळे इथे पडलेले आहेत हे तुमच्या लक्षात येतं. हीच गोष्ट महायुतीच्या संदर्भात देखील घडली. मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळेचा फरक काय होता तो बघा, तुम्ही लक्षात घ्या. विश्वजित ढोलम यांनी 18,816 मतं घेतली. त्यामुळे सुवर्णा करंजे शिवसेना शिंदे गटाच्या त्या पडल्या, त्यांचा पराभव झाला आणि निवडून आले ते सुनील राऊत, त्यांना 66,093 मतं पडली आणि हा जो फरक होता तो 15,526 होता आणि विश्वजित ढोलम यांनी 16,000पेक्षा जास्त मतं घेतली. वांद्रे पूर्वला देखील झिशान सिद्दीकी अजित पवार गटाचे जे पडले त्यांच्या विरुद्ध वरुण सरदेसाई उद्धव सेनेचे निवडून आले. ते 57,700 मतं घेऊन निवडून आले. झिशान सिद्दीकी यांना 46,343 मतं मिळाली. पण इथे तृप्ती सावंत या मनसेच्या होत्या, जे मी मगाशी देखील म्हटलं तुम्हाला, त्यांना 16,000 मतं पडली. 11,365च्या फरकाने वरुण सरदेसाई हे निवडून आले. संजय पोतनीस हे देखील कलिनामध्ये 59,820 मतं घेतली त्यांनी. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत सिंग, यांना 54,812 मतं पडली आणि जो फरक होता त्यांच्या पराभवातला तो 5,000चा होता. आणि मनसेचा तिकडे उमेदवार होता संदीप उटकी, यांनी 6,162 मतं घेतली. लक्षात घ्या तुम्ही हा फरक काय महत्वाचा ठरला ते. वर्सोवामध्ये देखील संदेश देसाई हे मनसेचे उमेदवार होते, त्यांनी 5,040 मतं घेतली आणि तिकडे भाजपच्या भारती लवेकर यांचा पराभव झाला, तो 1,600 मताच्या फरकांनी झाला. भास्कर परब दिंडोशीमध्ये मनसेचे, त्यांनी 19,900 मतं घेतली, 892 मतं घेतली. 6,182 मतांनी संजय निरुपम यांचा पराभव झाला आणि सुनील प्रभू हे उद्धव गटाचे निवडून आले. हा 6,182 मताचा फरक होता आणि तिकडे घेतलेल्या मनसेच्या उमेदवाराची मतं होती 19,860. अनंत नर खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर इथे उभ्या होत्या.
शिवसेना शिंदे गटाकडनं, महायुतीकडनं त्यांचा पराभव अवघ्या 1500 मतांनी झाला आणि तिकडे भालचंद्र अंबुरे जे मनसेचे उमेदवार होते त्यांनी 12,805 मतं घेतली. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, मनसेनी महाविकास आघाडीला आणि महायुतीला देखील जोरदार फटके प्रामुख्याने मुंबईमध्ये देखील दिलेले आहेत. हे मी तुम्हाला जे मगाशी जी गणितं सांगितली काही किंवा जे मुद्दे सांगितले की महायुती निवडून येण्यामागे काय महत्वाची कारणं ठरली, काय महत्वाचे मुद्दे ठरले, महाविकास आघाडीचं एवढं पानिपत होण्याची कारणं काय होती, त्यांच्यामध्ये जो एकसंघपणा जो कुठेच दिसला नाही ते जे प्रामुख्याने कारण होतं ते कितपत महत्वाचं होतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेली जी मतं आहेत, जे विश्लेषण आहे, जे मुद्दे आहेत ते तुम्हाला कितपत पटले, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा, कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आता आपण वेगळ्या काही विषयांकडे वळण्याचा प्रयत्न करूया. वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ मी आता तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत जाईल. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.